बुद्धि के दाता, हमें ऐसी बुद्धि दे कि हम सदा धर्म और सदाचार के रास्ते पर चले और हमारे देश को सशक्त और बलशाली बनाए। जय हिंद। मुंबईतील खेतवाड या ठिकाणी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे आणि पहिल्या गल्लीपासून आपण 13 गल्लीपर्यंत आपण गणपती बाप्पाचं दर्शन दाखवलेलं आहे। जवळजवळ आपण सर्वच गणपती खेतवाडीतले कव्हर केलेले आहेत। 57 फुटाची मूर्ती आहे, पाहू शकता। 40 फुटाची मूर्ती आहे। नमस्कार, मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आलो आहे मुंबईतील खेतवाडी या ठिकाणी आणि मुंबईतील खेतवाडीच्या गणपतीचं आज आपण दर्शन करणार आहोत। आणि मागे जर आपले मुंबईतील गणपतींचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल, मुंबईचे गणपती दर्शन, तर तेही तुम्ही नक्की पहा। मुंबईतील लोअर परेल आणि मुंबईतील गिरगावच्या गणपतींचं आपण दर्शन दाखवलेलं आहोत। आणि आज आलो आहोत आपण मुंबईतील खेतवाडी या ठिकाणी। आजचा तिसरा दिवस, गणेश चतुर्थीचा आजचा तिसरा दिवस आणि ह्या ठिकाणी देखील आपण गणपती बाप्पा पाहणार आहोत आणि दर्शन करणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। खेतवाडी पहिली गल्ली आपण ह्या ठिकाणी गणपती पाहणार आहोत। पाहू शकता तुम्ही डेकोरेशन। आता आज जाऊन आपण दर्शन करूया। व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा। बुफे टाइप केलेलं आहे, एंट्री गेट पाहू शकता। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मी दर्शन करून घ्या। पहिला पारशीवाडा धुंडी विनायक गणपती आपण ह्या ठिकाणी पाहतोय। उंच अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची। पस्तीस फुटाची मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही। दर्शन करून घ्या, आपण पण दर्शन करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। पहिला पारशीवाड्याचा धुंडी विनायक पाहू शकता। तर इथून आपण पुढे जाऊया। पहिला पारशीवाड्याचा धुंडी विनायक आपण ह्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, पाहू शकता। आता इथून आपल्याला समोरून सरळ जायचं आहे आणि मग एका लाईनीत आपल्याला गणपती पाहायला मिळणार आहेत खेतवाडीत। एका लाईनीमधून ह्या इथून आपण गणपती पाहणार आहोत। एका लाईनीमधून आपल्याला या ठिकाणी गणपतीचं दर्शन करायला मिळणार आहे, पाहू शकता। ह्या ठिकाणी आहे खेतवाडी तिसरी गल्ली। आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया। खेतवाडीत दुसरी आणि तिसरी गल्ली आहे। खेतवाडीचा विघ्नहर्ता आणि या ठिकाणी डेकोरेशन आहे, मस्तपैकी छान असं डेकोरेशन केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। खेतवाडीचं विघ्नहर्ता दुसरी आणि तिसरी गल्ली। खेतवाडीच्या दुसरी आणि तिसरी गल्ली आपली झालेली आहे। आपण पुढे जाऊया डाव्या हाताला आणि खेतवाडीची चौथी गल्ली या ठिकाणी आपण आलोय। इथून आलो आपण दुसरी आणि तिसरी कव्हर करून। खेतवाडीचा राजा आहे, पाहू शकता। आतमध्ये जाऊन आपण आता दर्शन करूया। या ठिकाणी आपल्याला उंच उंच मूर्ती पाहायला मिळणार।
मोठे मोठे गणपती आहेत खेतवाडीमध्ये. सुंदर असं डेकोरेशन आहे, पाहू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्ही दर्शन करून घ्या. आता आपण पुढे जाऊया. आणि आपण 4थ्या गल्लीमधून आलो. आता ही 5वी गल्ली आहे, पाहू शकता. हे थोडी 5वी गल्ली. आपण जाऊन दर्शन करूया. आणि असं फटाफट दर्शन झालं, भारी वाटतं आहे. गणपती बाप्पा मोरया. कमेंट्समध्ये कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. जास्त लाईन नाही या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय खेतवाडीचा गणाधीश, पाहू शकता आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आपण या ठिकाणी दर्शन करतोय खेतवाडीचा गणाधीश. तुम्ही दर्शन करून घ्या. आणि आता आपण इथून पुढे जाऊया. 5वी गल्ली पण आपली लवकरच झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी आपण खेतवाडी 5वी गल्लीचा गणाधीश गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे. तर आपण 6वी 7वी 8वी 9वी 10वी असे एका लाईनीतच गल्ल्या आहे, कवर करूया आपण. मुंबईचा सम्राट. आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया. खेतवाडी 6वी गल्ली. आणि मुंबईचा सम्राट गणपती दर्शनासाठी आपण लाईन लावली होती, पाहू शकता ठिकाणी लाईन. मुंबईचा सम्राट. आता आपण थोड्याच वेळात दर्शन करणार आहोत खेतवाडी 6वी गल्ली. आणि लवकरच आता आपला दर्शन होणार आहे मुंबईचा सम्राट गणपती बाप्पाचं. चप्पल एका बाजूला काढायचे आहेत. मुंबईचा सम्राट 6वी गल्ली. बाप्पा मंगलमूर्ती मुंबईचा सम्राट. खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट आपण दर्शन केलं. या ठिकाणी पुढे जाऊ. खेतवाडी 7वी गल्ली पाहू शकता. या ठिकाणी आपण आहोत आणि लाईन आहे. दर्शन करून घेऊया आतमध्ये जाऊन. खेतवाडी 7वी गल्ली. आणि आपण खेतवाडी 7वी गल्लीच्या इथे आपण गणपतीच्या दर्शनासाठी लाईन लावलेली आहे. आणि आमचे गाववाले सुद्धा या ठिकाणी भेटलेले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि डेकोरेशन पाहू शकता, सुंदर असं डेकोरेशन आहे. राजमहल सारखं अगदी डेकोरेशन आहे.
दर्शन आलेलं आहे जवळ आणि खेतवाडीच्या 7व्या गल्लीचं आपण गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहे या ठिकाणी. खेतवाडीचा मोर्या पाहू शकतो तुम्ही. मध्ये आल्यावर काय आलं खेतवाडीचा मोर्या. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. खेतवाडीचा मोर्या बाप्पा दर्शन करून घ्या. आणि खेतवाडीचा मोर्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपलं. आपण निघालो आहे इथून. पुढे आता 8वी गल्ली बघूया. खेतवाडीचा मोर्या पाहिलेला आहे 7व्या गल्लीमध्ये आपण. आता आपण पुढे आलो आहे. खेतवाडीचा राजा ह्या ठिकाणी आहे उजव्या बाजूला पाहू शकता. खेतवाडीचा राजा डेकोरेशन पाहू शकता. सुंदर असा गेट बनवण्यात आलेला आहे. आपण पण लाईन लावूया दर्शनासाठी. दर्शन करून घेऊया. खेतवाडीचा राजा आता आपण दर्शन करणार आहोत. आपण इथून लाईन लावली होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पाहू शकता भाविकांची उत्साह पाहू शकता तुम्ही. खेतवाडीच्या राजाचा जय असो. खेतवाडीचा राजा पाहू शकता. बाप्पा जे जे पैसे देऊन आले ना त्यांना परत पाठव. दर्शन देऊ नको, बरोबर परत पाठव त्यांना. खेतवाडीचा राजा भव्य अशी मूर्ती आहे पाहू शकता. आता आपण खेतवाडीचा राजा पाहिला. तिथून आता आपण बाहेर जाऊया. दर्शन करून घ्या तुम्ही. पुढे आता आपण बघणार आहोत 8व्या गल्लीमध्ये. खेतवाडी 8वी गल्ली. पण घे दादा झोपं काढताना. आता आपण बाहेर आलो. पुढे पाहूया आपण खेतवाडीचा महागणपती. खेतवाडी 8वी गल्ली पाहतोय आपण या ठिकाणी. या ठिकाणी देखील लाईन आहे. दर्शनासाठी लाईन लावूया आणि दर्शन करून घेऊया. चला पुढे पुढे चलत राहा. आणि आपली लाईन जवळच आलेली आहे पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला एक ग्रुप भेटला या ठिकाणी पाहू शकता. हा हा लास्ट लास्ट. थँक्यू. खेतवाडीचा महागणपती दर्शन आतमध्ये आलो आम्ही. काळो काय गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दर्शन करून घ्या तुम्ही. आपण बाहेर जाऊया. खेतवाडीतील 8वी गल्ली आणि खेतवाडीचा महागणपती दर्शन केलेलं आहे आपण 8वी गल्ली. पुढे आपण पाहूया. पण लाईन आपण लावून आत गेलो होतो आणि खेतवाडी 8वी गल्ली करून आपण समोर आलो ह्या ठिकाणी. खेतवाडीचा चिंतामणी. खेतवाडी 9वी गल्ली पाहू शकता.
आतमध्ये जाऊया, आपण दर्शन करूया. थोडीफार लाईन पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. हेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली आपण या ठिकाणी पाहतोय. चिंतामणी पाहू शकतो. दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपण पुढे जाऊन पाहूया. बाप्पा खेतवाडीचा, खेतवाडी 10वी गल्ली पाहू शकता. या ठिकाणी देखील लाईन आहे मोठी. पण आता दर्शन करूया आतमध्ये जाऊन. या बाजूला आहे ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. या ठिकाणी देखील लाईन आहे. आपण दर्शन करून घेऊया. आणि 10व्या गल्लीमध्ये आपण पास घेतला होता 30 रुपये. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. खूप लाईन होती त्या बाजूला. आणि आपण आतमध्ये आलोय. शिवाय या ठिकाणी तो पाहायलाच मिळेल असं वाटतं. जब कुंभकर्ण रणभूमि में आया तो उसे देखकर चारों ओर भगदड़ मच गई. उस विशालकाय राक्षस को देखकर वानर सेना भयभीत हो गई. तब विभीषण कुंभकर्ण के पास आकर कहने लगे कि हे कुंभकर्ण, मेरे भाई, आप प्रभु श्री राम जी के शरण में आ जाओ, तुम्हारा जीवन सफल हो जाएगा. तब कुंभकर्ण ने विभीषण की बातों को ठुकराते हुए उसे समझाया कि तुम्हारा धर्म अलग है और मेरा अलग. तुम अपने पूज्य के साथ हो तो मैं अपने भाई और राज्य के साथ हूं. ऐसा कहते ही बलवीर हनुमान जी ने विशाल पत्थर कुंभकर्ण की तरफ फेंक दिया. फिर भी कुंभकर्ण 10 से मस नहीं हुआ. तब कुंभकर्ण ने कहा कि हे मरकट, जा अपने स्वामी राम को बुला. मैं तुम्हें साधारण वानर समझकर छोड़ रहा हूं. तत्पश्चात प्रभु श्री राम जी कुंभकर्ण के समक्ष आकर खड़े हो गए. राम, लक्ष्मण और कुंभकर्ण के बीच घमासान युद्ध हुआ. आखिर में प्रभु श्री राम जी ने अपने दिव्य बाण से कुंभकर्ण का एक हाथ अलग कर दिया. फिर भी कुंभकर्ण अपनी शक्ति से लड़ता ही रहा. उसके बाद श्री राम जी ने दूसरे बाण से कुंभकर्ण का दूसरा हाथ भी शरीर से अलग कर दिया. और आखिर में अपने तीसरे दिव्य बाण से कुंभकर्ण का सर उसके घर से अलग कर दिया. इस तरह प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया. तो आज हम सब शपथ लेते हैं कि
हे बुद्धि के दाता, हमें ऐसी बुद्धि दे कि हम सदा धर्म और सदाचार के रास्ते पर चले और हमारे देश को सशक्त और बलशाली बनाए। जय हिंद। आणि बाप्पा खेतवाडीचा 10वी गल्ली आपण केली आहे. या ठिकाणी आता आपण ओम तांडव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पाहूया. आणि आपण ह्या बाजूने आलो, लाईन लावून पाहू शकता लाईन केवढी मोठी आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दर्शन करून घ्या. आपलं दर्शन झालेलं आहे. इतकं सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे या ठिकाणी. तुमचं इथून आता आपण बाहेर जाऊया. इथून आता आपण दर्शन करून निघालो. खेतवाडी 10वी गल्ली पण आता झाली आपली. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे पाहूया. मुंबईचा महाराजा, खेतवाडी 11वी गल्ली. लाईन आहे, लाईन नाही वाटत. पण लाईन लावूया, दर्शन करून घेऊया. मुंबईचा महाराजा या ठिकाणी आता आपण पाहतोय 11वी गल्ली आहे. पाहू शकता आपण लाईन लावली होती या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपले फ्रेंड आहे. हाय गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. तुम्ही दर्शन करून घ्या. ती 7 फुटाची मूर्ती आहे, पाहू शकता. अकरावी गल्ली होती खेतवाडी ही. पुढे जाऊन बघूया आता. आणि खेतवाडीची 12वी गल्ली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आतमध्ये आपण जाऊन दर्शन करणार आहोत. सुंदर असं लाइटिंग डेकोरेशन आहे. इथून आपण आलो सगळ्या गल्ल्या कव्हर करत. लाइटिंग डेकोरेशन पाहू शकता. सुंदर अशी लाइटिंग डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेली पाहू शकता. खेतवाडी 12वी गल्ली. स्क्रीनवर पण आपल्याला दर्शन होत आहे गणपती बाप्पाचं, पाहू शकताय. सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. आपण आत आलेलो आहे. बरोबर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दर्शन करून घ्या. खेतवाडीचा गणराज. खेतवाडी 12वी गल्लीमध्ये आपण खेतवाडीचा गणराज बघितलाय. हाय, आई एम विनायक एंड माय ब्रदर वीर. हम गणपति दिखने हैं खेतवाड़ी की बांधने गली के. हाँ, हमारे पास भी VIP पास है. हाय, माय नेम इज विनायक, माय ब्रदर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया, खेतवाडीच्या बांधणे गलीच्या राजाची. विजय सो. आणि लाईन पाहू शकता.
लवकरच आपण दर्शन करणार आहोत. तुम्ही दर्शन करून घ्या. सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मोरया. गणपती बाप्पा. इथून आता आपण बाहेर जाऊया. आणि 12वी गल्लीचं आपण दर्शन करून आलो. आता हे या ठिकाणी 13वी गल्ली आहे, पाहू शकता. आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया. आणि ह्या गणपतीचं आपलं हे शेवटचं दर्शन असतं 13वी गल्लीचं. लाईन तिथे इथून लाईन आहे. खेतवाडी 13वी गल्ली या ठिकाणी आता आपण दर्शन करणार आहोत. पाहू शकता लाइटिंग डेकोरेशन पाहू शकता. इथून आपण आलो. आता जवळ आलो आहे दर्शनासाठी. थोड्याच वेळात आपला बाप्पाचं दर्शन होणार आहे. डेकोरेशन सुंदर असं डेकोरेशन आहे. डेकोरेशन पाहू शकता. सुंदर असं डेकोरेशन आहे. आहे. आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. पाया पडून घ्या तुम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मुंबईचा आनंद. मुंबईतील खेतवाड या ठिकाणी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे. आणि पहिल्या गल्लीपासून आपण 13 गल्लीपर्यंत आपण गणपती बाप्पाचं दर्शन दाखवलेलं आहे. जवळजवळ आपण सर्वच गणपती खेतवाडीतले कवर केलेले आहेत. आणि खेतवाडीची 13वी गल्लीचं आपण दर्शन करून आता निघालं आहे. मुंबईचा आनंद. हा मोरया. झाले काय? हा तुमचे झाले दर्शन? हा माझे झाले. खेतवाडीचे सगळे गणपती पाहिले? सगळे हा तुमचे झाले काय? हो झाले झाले. 13वी हा लास्ट. थँक्यू. चला. सो हे होते आजचे आपले खेतवाडीचे गणपती आपण दर्शन दाखवलेलं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि काल आपण गिरगावच्या मुंबईच्या गणपतीचे दर्शन दाखवले होते. त्याच्या अगोदर आपण लोअर परेलच्या गणपतीचे दर्शन दाखवले होते. आणि आपण जवळजवळ सर्वच गणपती बाप्पा कव्हर केलेले आहेत, दर्शन घेतलेलं आहे. गणेश चतुर्थी 2024. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.